राष्ट्रीय राजकीय पटलावर 10 वर्षांनंतर आम आदमी पक्षाने त्यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षेचा भाग म्हणून तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने त्यांची विद्यार्थी शाखा असोसिएशन ऑफ स्टुडंट्स फॉर अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्सची स्थापना केली आहे। ही स्थापना करण्यामागचा आजचा उद्देश काय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। ASAP स्थापना। आप पक्षाने अलीकडेच त्यांची विद्यार्थी शाखा स्थापन केली आहे। असोसिएशन ऑफ स्टुडंट्स फॉर अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजेच ASAP। हे काम मध्य दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे झाले, पण हे घडले काही दिवसांपूर्वीच, जेव्हा 15 नगरसेवकांनी आप सोडून नवा पक्ष स्थापन केला होता। यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हा निर्णय आपच्या कमकुवत होत चाललेल्या स्थितीचा परिणाम आहे का? अरविंद केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांना थेट आवाहन करताना म्हटलं आहे की तुम्ही राजकारणापासून दूर राहू शकत नाही। तुम्हाला वीज मिळेल की नाही, नोकरी मिळेल की नाही, यात राजकारण आहे। त्यांच्या मते आज बहुतेक तरुण राजकारणात काहीही करू इच्छित नाहीत, पण राजकारण आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतो। केजरीवाल म्हणतात की आम्ही 10 वर्षे दिल्लीत सत्तेत होतो आणि आम्ही दिल्लीत जे राजकारण केले त्याला पर्यायी राजकारण म्हणतात। या पर्यायी राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना चांगले शिक्षण देणे, गरीब आणि श्रीमंतांना समान वागणूक देणे आणि अन्न, आरोग्य सेवा आणि शिक्षणावर विशेष भर देणे। उद्दिष्टे काय? ASAP ही केवळ विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांबद्दल नाही, तर त्याची मुख्य उद्दिष्ट आहेत विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देणे, पर्यायी राजकारणाचे मुद्दे उपस्थित करणे आणि शिक्षण सुधारणाचे राजकारण करणे। तर अरविंद केजरीवाल काय म्हणाले? केजरीवालांचा आरोप आहे की दिल्लीतील नव्या भाजप सरकारच्या मुख्य प्रवाहातील राजकारणामुळे शहरात 3 ते 4 तास वीज पुरवठा खंडित झाला। खाजगी शाळांनीही फीज वाढवली आहे आणि सरकारी शाळांचा दर्जाही खालवला आहे। त्यांचे म्हणणे आहे की काँग्रेस आणि भाजपचे हे मुख्य प्रवाहातील राजकारण हानिकारक आहे आणि आजचे राजकारण हे मोठ्या राष्ट्रीय आव्हानांसाठी जबाबदार आहे, जे अन्न, आरोग्य सेवा आणि शिक्षणाचा अभाव निर्माण करतात। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देश नागरिकांना या सुविधा पुरवण्यासाठी संघर्ष करत आहे। ABVP आणि NSUI। ASAP ही पहिलीच विद्यार्थी संघटना नाही। या आधीपासून 2 प्रमुख विद्यार्थी संघटना सतत काम करत आहेत, ABVP आणि NSUI। आपण बघितले आहे की ABVP आणि NSUI यांसारख्या संघटनांनी शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहेत। केवळ समस्या न मांडता त्यावर उत्तर देणे, प्रसंगी स्वतः पुढे होऊन नेतृत्व करणे असे काम विद्यार्थी परिषदांनी केले आहे। तुम्हाला काय वाटते? या विद्यार्थी विंगमुळे आपला खरोखरच उभारी मिळेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।